नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी IAS अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी बापू गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या IAS अकॅडमीच्या या चॅनलवरती आपण एक सिरीज चालू केली आहे। त्या सिरीजचा एक भाग म्हणून आज आपण बघत आहोत एक टॉपिक की UPSC एक्झाम तुम्हाला जर द्यायची असेल तर ती कोणत्या भाषेतून द्यायला हवी। आता UPSCने तुम्हाला ऑप्शन भरपूर सारे दिलेले आहे, नो डाऊट। कोणत्या भाषेतून द्यायचं तुम्ही ठरवू शकता। सो इथे मला तुम्हाला सांगायचं की भाषा निवडताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। ओके, आता UPSCचा पेपर देताना तुम्हाला माहिती की पेपर कोणत्या भाषेत असतो, तर पेपर UPSCचा असतो तो म्हणजे इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये। UPSCचा पेपर असतो इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये। क्वेश्चन पेपर असतो दोन लँग्वेजमध्ये, एक असतो हिंदी आणि एक असतो इंग्लिश या भाषेमध्ये। मग जर म्हणजे तो दोन्ही पेपर असेल, म्हणजे कोणते पेपर, दोन्ही पेपर, जो की प्रिलिमचा पण असेल आणि मेन्सचा पण असेल, दोघंही असतात। इथे तर तुम्हाला चॉईस नाही आहे, एकतर तुम्ही तो क्वेश्चन पेपर हिंदीत वाचा, एकतर मराठीत इंग्लिशमध्ये वाचा। मात्र उत्तर लिहिण्याचं जी चॉईस आहे आन्सर रायटिंगचं, ते बी कुठे, मेन्समध्ये। मेन्समध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं ना, तिथे तुम्हाला चॉईस आहे की कोणत्या भाषेतनं तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे। मी पुन्हा एकदा रिपीट करतो तुम्हाला हे सगळं, की जसं की UPSC एक्झाम घेताना 3 टप्प्यात घेते, एक असते प्रिलिम, एक असते मेन्स, एक असते इंटरव्ह्यू। प्रिलिम आणि मेन्स दोन्ही जर क्वेश्चन पेपर बघितली तर क्वेश्चन पेपर ही असते हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये, हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये। इंटरव्ह्यू पण तुम्हाला विचारताना मीडियम तुमच्यावरती आहे, हिंदी इंग्लिशमध्ये क्वेश्चन असणार आहे। सेकंड, तुम्हाला प्रिलिम जी आहे ना ती MCQची आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे। याला तर तुम्हाला ऑप्शन नाहीच आहे, म्हणजे मीडियम एकच आहे क्वेश्चन पेपरचं। म्हणजे MCQ जो प्रश्न आहे तो सुद्धा हिंदी इंग्लिशमध्ये असणार आहे, आणि जे ऑप्शन असतात ना ते सुद्धा कसे असणार आहे, हिंदी इंग्लिशमध्येच असणार आहे। सो इथे तर ऑप्शन नाही आहे, हे तुम्हाला जे आहे ॲज इट इज आहे। राहिलं दुसरा प्रकार जो मेन्समध्ये असणार आहे। मेन्समध्ये तुम्हाला मात्र काय चॉईस आहे। मेन्स तुम्हाला पेपर जर द्यायचा असेल तर मेन्समध्ये क्वेश्चन पेपर तुमचा हिंदी इंग्लिशमध्येच आहे। आता मेन्समध्ये पण बायफर्गेट करतो मी, की 2 पेपर हे तुमचे असतात लँग्वेजचे आणि 7 पेपर असतात तुमचे स्कोरिंगचे। आता लँग्वेजचे कसे हे क्वालिफाईंग आहे। सो लँग्वेज तुम्हाला एकतर मराठी तुम्ही घेतला तर मराठी, आणि इंग्लिश घेतला तर इंग्लिश। इंग्लिश कंपल्सरी आहे, मराठी तुम्ही कोणताही, इथे कोणताही विषय तुम्ही घेऊ शकता। 7 पैकी पुन्हा एकदा जर बघितलं आपण तर 5 पेपर हे कंपल्सरी आहे, 2 पेपर हे ऑप्शनल आहे, ऑप्शनल आहे, करेक्ट। मग पहिले जे 5 पेपर आहे यांची क्वेश्चन पेपरची भाषा जी आहे ना ती कशी आहे, हिंदी इंग्लिशमध्येच आहे क्वेश्चन पेपरची। मात्र याचं आन्सर तुम्हाला जर लिहायचं असेल तर ते आन्सरला तुम्हाला चॉईस आहे। आता ही चॉईस निवडताना ह्या दोघांबद्दल मी तुमच्याशी बोलतोय, 7 पेपरमधले 5 आणि 2। मग 5 पेपर घेताना हे 5 पेपर कंपल्सरी आहे। कोणते 5 पेपर कंपल्सरी? एक एसे रायटिंग आहे, दुसरा GSचा पेपर आहे, फर्स्टपासून मग हे 4th पेपर GS आहे, सेकंड पेपर हा GSचा 3rd पेपर आणि हा 4th पेपर आहे। त्यानंतर 2 जे पेपर असतात ते ऑप्शनल आहे, ते ऑप्शनलचे 2 पेपर आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। क्वेश्चन पेपर दोघांची क्वेश्चन पेपर हिंदी इंग्लिशमध्येच आहे। तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं, त्याला ऑप्शन कसं बघा, तुम्ही ह्या 5 पेपरसाठी एक सब्जेक्ट, एक मीडियम निवडू शकता। सपोज इथे मी मराठी मीडियम निवडलं, इथे मराठी मीडियम घेतलं तर तुम्हाला इथे सुद्धा ऑप्शन असणार आहे। पण इथे जर मराठी घेतलं असेल तर मात्र तुम्हाला इथे काय मराठीच असेल। आणि मग तुम्ही इथे जर इंग्लिश मीडियम घेतलं, इथे जर इंग्लिश मीडियम घेतलं तर मात्र, म्हणजे इथे मराठी घेतलं तर सॉरी, इथे काय तुम्हाला चॉईस आहे की तुम्ही इंग्लिश मीडियम घेऊ शकतात। इकडे जर इंग्लिश मीडियम घेतलं तर इकडे सुद्धा तुम्हाला इंग्लिश मीडियमच घ्यावं लागेल, येतं लक्षात। मराठी घेतलं 5, आता ह्या 5 पेपरला प्रत्येक पेपरला वेगळी भाषा, वेगळं लँग्वेज तुम्हाला घेता येत नाही। 5ही पेपरला एकच भाषा घेऊ शकता, मराठीमध्ये लिहायचं, आणि उरले 2 पेपरसुद्धा इंग्लिश किंवा मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता। मात्र इथे जर तुम्ही 5 पेपरला इंग्लिश घेतली तर इथे तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी घ्यावी लागणार आहे। सो हे झालं, मी तुम्हाला माहिती दिली कोणत्या लँग्वेजमध्ये, म्हणजे मी मराठी ऑप्शन दिला आहे तुम्हाला, कोणतीही भाषा तुम्ही घेऊ शकता। आता महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी घेतो म्हणून मराठी मी घेतलेला आहे, तुम्ही वेगळी पण भाषा निवडू शकता। हे झालं प्रिलिम आणि मेन्सचा पेपर, मेन्सचा पेपर। दुसरा मुद्दा इथे आहे
मुलाखतीला सुद्धा तुम्हाला कोणतेही मुलाखतीला सेपरेट ऑप्शन दिलं आहे तुम्हाला चॉईस आहे कोणत्याही लँग्वेजमधून तुम्ही मुलाखत देऊ शकता. मराठी, इंग्लिश, हिंदी कोणतेही घेऊ शकता. ओके, तो चॉईस आहे तुम्हाला. सो मी परत आता मेन्समध्ये येतो. मेन्समध्ये जे 7 पेपर मी तुम्हाला सांगितले, ह्या 7 पेपरला तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे. मग ह्या 7 पेपरला लँग्वेज निवडताना कोणती निवडायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. आता मी ते निवडताना मी काय करतो, पहिलं तर सांगतो विद्यार्थ्यांना की एखादा कोणताही पेपर घ्या, UPSCचा क्वेश्चन घ्या तुम्हाला जो आवडतो आणि तो क्वेश्चन तुम्हाला जे कन्फ्युजन आहे अशा 2 लँग्वेज तुम्ही निवडा. उदाहरणार्थ मी निवडली मराठीमध्ये द्यायचं आहे आणि एक निवडलं इंग्लिशमध्ये द्यायचं आहे. आता मला काही विद्यार्थी जे विचारतात, सपोज एखादा विद्यार्थी BA मधनं पासआउट आहे, तो विचारतो की सर असं म्हणतात की इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळतात. पहिला मुद्दा. दुसरा, सर इंग्लिशचं मटेरियल जास्त अवेलेबल आहे. तिसरं काय, इंग्लिशमध्ये मटेरियल, मार्क्स आणि गायडन्ससुद्धा जास्त अवेलेबल आहे. ह्या 3 गोष्टी जर अजून एक मी ॲड करतो, नोट्ससुद्धा खूप सारे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मटेरियलमध्येच नोट्स पण येणार आहे. मटेरियलमध्ये मला म्हणायचं आहे रेफरन्स मटेरियल किंवा बुक लिस्ट म्हणायचं आहे. ओके, आता हा विद्यार्थी जर 88 पकडत असेल की मला इंग्लिशमध्येच लिहायचं कारण हे सगळ्या गोष्टी आहे, पण मी असं सांगतो विद्यार्थ्यांना, मग तुम्ही काय करा, एखादा प्रश्न घ्या. उदाहरणार्थ मीच त्यांना एक प्रश्न दिला की गोदावरी नदीविषयी थोडक्यात माहिती लिहा. बरोबर, गोदावरी नदीविषयी थोडक्यात माहिती लिहा. पण लिहिताना त्यांना दोन्ही लँग्वेज सांगितल्या, मराठी. तुला काय अभ्यास करायचा तो अभ्यास करा होता. प्रश्न तुला देऊन टाकतो, तुला काय अभ्यास करायचा त्याच्या अगेन्स्ट अभ्यास कर आणि मग दोघांची उत्तर तुम्ही 300 शब्दामध्ये लिहून दाखवा मला. बरं, एकदा नाही, तुम्हाला मी 3दा लिहायला लावतो, 3 वेळेस लिहायला लावतो. हे लिहून झाल्यानंतर तुम्हीच मला सांगतात की सर मला इंग्लिशमध्ये माझे विचार, माझी थॉट प्रोसेस, मला जे त्याविषयी वाटतं ते मांडता येत नाही आहे, मला मराठीत मात्र चांगलं मांडता आलं. याचा अर्थ काय, तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये स्वतःला चांगलं एक्सप्रेस करू शकतात, स्वतःचं म्हणणं मांडू शकतात, ती जास्त महत्त्वाची लँग्वेज आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल की UPSC तुमच्या म्हणण्यानुसार की हे UPSCसाठी खूप महत्त्वाचं आहे, हे जर UPSCला महत्त्वाचं वाटत असतं तर UPSCने तुम्हाला ऑप्शन दिलंच नसतं लँग्वेजचा की ह्या लँग्वेजमध्ये लिहू शकता तुम्ही. UPSCला वाटत असतं की सगळे ऑफिसर इंग्लिशमध्येच मला एक्सपर्ट पाहिजे, तर UPSCने कंपल्सरी इंग्लिश विषय ठेवला असता, इंग्लिशमध्येच लिहायला लावलं असतं. पण असं आहे का, नाही. इथे UPSCचं म्हणणं असं आहे की आम्हाला नॉलेज चेक करायचं आहे. मग त्याला मीडियम हा मॅटर करत नाही, कोणत्या मीडियममधून तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करता हे अजिबात मॅटर करत नाही. इथे मॅटर काय करतं, तुम्ही जे मांडतात ते योग्य आहे का, योग्य व्यवस्थित मांडता का, मुद्देसूद मांडतात का, ओघवत्या शैलीत मांडता का, नाही की एका फ्लोमध्ये मांडतात का, की तुम्ही अवांतर जास्त बोलतात, अवांतर जास्त लिहिता, त्याच्यावरती महत्त्व आहे. हे तुमचं नॉलेज एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या कलेक्टर ऑफिसला गेला असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल की कलेक्टर जेव्हा बोलतात तेव्हा अगदी मोजकं बोलतात, मुद्देसूद बोलतात आणि जेवढं आवश्यक आहे त्या प्रश्नाच्या अगेन्स्ट तेवढंच बोलतात, अवांतर बोलत नाही. आपण आपल्या मित्रांमध्ये बसतो कसं अवांतर बोलतो, इतर हे हे तसं इथे नाही. इथे चर्चा करायला मीटिंगला तुम्ही बसलात तर अवांतर नाही, जेवढे मुद्देसूद आहेत तेवढंच बोलतात, टू द पॉईंट बोलतात. मग ती कलेक्टर बनण्याची एक प्रोसेस आहे, IAS बनण्याची प्रोसेस आहे. सो इथे मीडियम अजिबात मॅटर करत नाही. मीडियमला तुम्ही जास्त व्हॅल्यू देऊच नका. तुम्ही स्वतःला ज्या लँग्वेजमध्ये चांगलं एक्सप्रेस करू शकता त्या लँग्वेजमध्येच तुम्ही ती UPSC द्यायला हवी, असं माझं प्रामाणिक मत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट आहे जो की उदाहरणार्थ तुम्ही जॉग्रफी घेतला तर जॉग्रफीसुद्धा तुम्ही वाटलं तर इंग्लिशमध्ये देऊ शकता, अदरवाईज तुम्हाला वाटलं तर मराठीत पण देऊ शकता. म्हणजे GS मराठीत घेतला तर ऑप्शनल तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये देता येतो, पण GS तुम्ही जर इंग्लिशमध्ये घेतला तर ऑप्शनल इंग्लिशमध्ये द्यावं लागेल. का, कारण म्हणजे तुम्हाला टेक्निकल लँग्वेज जमते, GSमध्ये तुम्ही इंग्लिश घेतला म्हणजे मग तुम्ही ऑप्शन पण इंग्लिशमध्येच द्या, असं UPSCचं म्हणणं आहे. सो तुम्ही GS मराठी आणि टेक्निकलला दोन्ही ऑप्शन आहे, मराठी इंग्लिश, आणि इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही इतर कोणत्या लँग्वेजमध्ये देऊ शकता. अट्टाहास ठेवू नका की मराठीमध्येच बोलायचं. हां, तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष वेळ आहे आणि आत्तापासून तुम्ही प्रिपरेशन करताय, मग तुम्हाला वाटत असेल की मला इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करायला हवं आणि मला जमेल तर मग हरकत नाही, मग तुम्ही इंग्लिशमध्ये तयारी करा, इंग्लिशमध्ये उत्तर लिहायची प्रॅक्टिस करा आणि मग इंग्लिश व्हॅक्युबलरी वाढवा आणि मग तुम्ही द्या. आता व्हॅक्युबलरी वाढवायची म्हटली तर तुम्हाला त्या विषयाचा संदर्भ लक्षात घेऊन संदर्भ साहित्य खूप जास्त वाचावे लागतील. सो लक्षात ठेवा की संदर्भ साहित्य जास्त वाचून मग ते कंप्लीट होणार आहे. पण तुम्ही जर ॲकॅडमिक इयर, आता मी इथे मुद्दे टाकतो की
हे निवडताना कसं निवडायचं आहे, तुमचं ॲकॅडमिक इयर कशात शिक्षण झालं आहे, ग्रॅज्युएशन कशात झालं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन जर मराठी मीडियममधून झालं असेल आणि तुम्हाला मराठीमध्ये चांगलं जर तुम्हाला मांडता येत असेल, मी तुम्हाला सजेस्ट करा मराठी घ्या. तुमचं मराठीमध्ये झालं आहे पण तुम्हाला आवड आहे इंग्लिशची, इंग्लिशमध्ये तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करू शकत असाल तर मग तुम्ही इंग्लिश निवडायला हरकत नाही. आणि तुमचं जर ॲकॅडमिक इयर ग्रॅज्युएशन इंग्लिश मिडियममधूनच झालेलं असेल तर मात्र मग तुम्हाला ऑप्शन चांगला आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये निवडावं. राहिला प्रश्न तुमचा परत मूळ प्रश्न की मराठीमधला आणि इंग्लिशमध्ये जर कम्पेअर केलं तर नो डाऊट इंग्लिशमध्ये मटेरियल तुलनेने जास्तच अवेलेबल आहे. मी काय म्हटलं आहे शब्द जास्त, पण मराठीमध्ये जे अवेलेबल आहे ते मुबलक आहे, ठीकठाक आहे. त्याच्यावर सुद्धा मी UPSC क्रॅक करू शकता. उदाहरणार्थ अन्सार शेख तुम्ही ऐकलं आहे, अन्सार शेख सरांचं, तर त्यांनी मेन्स ही मराठीमध्येच दिली आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे. सो असं मॅटर करतच नाही आहे. ते जर क्वालिफाईड होऊ शकता याचा अर्थ मराठीचं मुबलक मटेरियल अवेलेबल आहे ज्याच्यावर तुम्ही UPSC क्रॅक करू शकता. और रिसेंटली काही उदाहरणं तुम्ही घ्या की त्यांनी मराठीमधनं UPSC क्रॅक केलेली आहे. सो हा मॅटर नाहीच आहे की लँग्वेजमुळे तुमचं सिलेक्शन होईल. हां, मी एक मात्र नक्की सांगतो की याचं मटेरियल जास्त अवेलेबल आहे, मराठीच्या तुलनेने कमी आहे. तर अजूनही ॲड ऑन करून मी तुम्हाला काही नाही म्हटलं तरी अगदी नॉट 1% व्हॅल्यू मराठीला इंग्लिशला आहेच. कारण मटेरियल अवेलेबल आहे तर पटकन मिळतं ना. मराठीचं मटेरियल तेवढं तुलनेत अवेलेबल नाही आहे, सर्च करावं लागतं. भेटतं तुम्हाला पण पूर्ण ॲडव्हान्समध्ये नाही आहे, मुबलक प्रमाणामध्ये आहे. सो पण मॅटर हा नाही करत की मराठी घेतल्यामुळे तुमचं सिलेक्शन लांबतं किंवा सिलेक्शन होतच नाही, असं अजिबात नाही आहे. सो हा मॅटर करू नका. त्याचबरोबर तुम्हाला हिंदीत पण सुचवेल की हिंदीत तुम्हाला वाटत असेल हिंदीमधनं द्यायची एक्झाम तर हिंदीमध्ये द्या. पण मात्र एक लक्षात घ्या, ॲकॅडमिक इयरपर्यंत तुम्ही ज्या भाषेमधनं सगळं तो विषय समजून घेतला आहे. सपोज मी जॉग्रफी विषय 10वीपर्यंत मराठीमध्ये शिकलो आहे, 10thपर्यंत मराठीमध्ये शिकलो आणि आता मी विचार करतो की मला जॉग्रफी हा इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला 10वीपर्यंत तुम्ही मराठीचे जेवढे वर्ड ऐकले सगळे वर्ड तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायचं, ट्रान्सलेट करायचं खूप मोठं काम आहे. ते शब्द तुम्हाला आठवले पाहिजे, शब्दाची रचना तुम्हाला करता आली पाहिजे, रचनात्मक पद्धतीने उत्तर लिहिता आलं पाहिजे. म्हणून मी जे मागाशी सांगितलं परत रिपीट करतो त्याला मी की तुम्ही काय करा, तुम्ही एक क्वेश्चन घ्या आणि तुम्हाला वाटतंय त्या 2 किंवा 3 तुम्हाला वाटतंय हिंदी तुम्हाला वाटतं मराठी इंग्लिश, तर ह्या भाषेत लिहून बघा आणि ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल असाल, सॅटिस्फॅक्शन तुम्हाला वाटतं त्या भाषेतनं, ज्या भाषेत तुमची थॉट प्रोसेस ही कंप्लीट तुम्ही शो करू शकता, रिप्रेझेंट करू शकत असाल, तीच भाषा तुम्ही निवडायला हवी असं माझं प्रामाणिक मत आहे. सो भाषेबद्दल जास्त विचार करू नका. ज्या भाषेतून स्वतःला प्रेझेंट करू शकतात ती भाषाच तुम्ही निवडा. बाकी विषय हा तुमचा आहे, तुमच्या हातात आहे. सो विषयाची तयारी तुमच्या हातात आहे, तुम्ही त्या कोणत्याही भाषेतून तयारी करू शकतात. तर हा एक मुद्दा मी तुम्हाला इथे सांगायचा आहे. नंतर यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आता ह्या बॅचबद्दल इन्फिनिटी अकॅडमीकडनं ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट होते. मंडे टू सॅटर्डे लेक्चर असतात, साधारणतः 8:30 ते 1 वाजेपर्यंत लेक्चर असतं. याची 1 इयरची बॅच आहे, 50,000 प्लस GST ही फी आहे 1 इयरची. आणि ही बॅचमध्ये सगळे फीचर्स तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर ह्या बॅचसाठी जी टीम आहे, एक्सपर्ट टीम आहे आपली पूर्ण महाराष्ट्रासहित पूर्ण भारतात, म्हणजे दिल्लीला पण आपली शाखा आहे, नागपूरला शाखा आहे, या ठिकाणी सुद्धा ही टीम तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ही सगळी टीम ह्या विषयाची एक्सपर्ट आहे, तुम्हाला नक्कीच या विषयाचे पूर्ण कन्सेप्ट व्यवस्थित सांगतील. सुसज्ज अशी लायब्ररी पण आहे, रीडिंग रूम पण इथे अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्हाला इथे पूर्ण टीच व्यवस्थित केलं जाईल. आपल्याकडे ही महाराष्ट्रात मला माझ्या माहितीप्रमाणे कुठेच नसेल अशी एक इंटरव्ह्यूचा स्टुडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. फार चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारीसुद्धा आपण करून घेतो. याबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर हा नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवरती कॉल करा. ह्या नंबरला कॉल करण्याच्या अगोदर मात्र 0 लावायचा विसरू नका. 08068976683 किंवा 902-298-3212 ह्या नंबरवरती कॉल करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट, तुमचे सजेशन असतील तर त्यानुसार नवीन व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत धन्यवाद.